बांधू न शके वांदरास जन्मपाश मुख्यत्वे कर्माचा कर्मपास धर्माचा धर्मपास जन्मपास ब्रह्मदेवाचा ब्रह्मपास पाचही पास हनुमंताला बांधू शकत नाही. विभीषण प्रिय भ्राता सांगतसे परमहिता शरण निघावे श्री रघुनाथा काय म्याता करावे. इंद्रजीत बोलू लागला, आता मी काय करावं. विभीषण भ्राता चुलताय तो सांगू लागला, सीतेला बरोबर घ्यायचं रावणा आणि रामाला शरण जायचं असा सांगू लागला. याच्या पुढे विलास काही नाही रावणा. सर्वता उदय हा मारुती इंद्रजिताची उपपती विभीषणाची भिन्न युक्ती लंकापती संचित झाला लंकापती रावण. अगोदराच्या काळच्या ज्ञात हनुमंताची निर्विचार करून बोलले, काळ कोण रामा तुझत नेलो का धर्म निर्राज्याने तू तसाच पुढे होऊन बोलतो. रागाला रावणासी तरे मरवेना हनुमंतासी अवधत्ता देखुनी त्यासी दशंकासी अति चिंता. हनुमंताला सांगायला जावं विचारायला जावं तर त्याला मृत्यू सुद्धा नाही. सचिंत रावण झाला काय याला युक्ती हनुमंताचे न वदता सकळ कुळाच्या करेल गाता हात मरे मारू जाता परम चिंता लंकेशा. याला माराय जावं तर मरत नाही आणि नाही मारावं तर सगळ्या कुळाचा नाही नाट बिमोड करी. आन घालुनी श्री रघुनाथा मरण पुसे कपिनाथा मरणानंतर हानुनी हाता मग हनुमंता मारावे. अगोदर याला रामाची शपथ घालावी. रामाचे भक्त रामाची शपथ घातली की ते पुढे जात नाही म्हणून अशी युक्ती रावणाला सुचली. ऐसे विचारुनी चिंती सागया मरनिती स्तव अगरिला मारुती लंकापतीने निजुमुखे. रावणाला हाक मारून हनुमंताला विचारू लागले, हनुमंता तुझं मरण कशात ते सविस्तर मला तू सांग. एके वीरा हनुमंता श्रीरामाच्या परम भक्ता तुझं मी पुसू तसे आता सत्य तत्वता सांगावे. सत्य तत्वाचा मला सांगावं. मी तुला विचारणा करतोय मृत्यू तुझा कशात अशी विचारणा करणारे. असत्यम वदन हरिभक्ता शब्द गाली तो रघुनाथा मरण कैसे मी हनुमंता यथार्थाता सांगावे. रामाची शपथ घालून तुला सांगतो तुझा मृत्यू कशात कशात नाही आणि कुण्या योग्येनं तुला मृत्यू येतो हे मला सविस्तर सत्य वाचन सांग. ऐकोनी श्रीरामाची आन हनुमान गाले लोटांगण सर्वता नाही मरण सत्य जाण लंकेशा. रामाची शपथ घातल्याबरोबर लोटांगण घातलं. रावणास सत्य सांगतो ऐक. रामाची शपथ रामाचं नाव घेऊन हनुमंत बोलू लागले, मला मृत्यूच नाही. ऐकोनी हनुमंताचे वचन गदा गदा असे रावण जन्मा मागे अखंड मरण मिथ्या भाषण अमृत्व. अरे जन्मल्याबरोबर मृत्यू कव्हा ना कव्हा येणारच. मृत्यू पाव म्हणून गदा गदा रावण हसू लागला. म्हणती अमर निर्जरा देवा तेही पावती
स्मरणाद्वा तेथे तुझा कायसा केवा नित्य हेवा मृत्वे मृत्यूवत हनुमंता जे जन्माला आलं देव असू किंवा असुराचे असू ब्राह्मण असू त्याला मृत्यूवत येणार म्हणून तू आसक्ती वाचा वदतोस 14 कल्पयुष्ये गरिमा मार्कंडेचा मुख्य महिमा तो जे जाय मरण ब्रह्मा ते जाडे रोमार महर्षनासी मार्कंड ऋषी 14 युग जरी होऊन गेले तरी मार्कंड याचा रोमा हर्ष ऋषीचा एक केस पिकलेला अंगाचा खाली गळून पडतो युगानुयुगी लोम जडे जासी ऐसा तो लोम हर्षण ऋषी तोही मरे भक्त जावी पाचे श्वासी मरण भक्ता हंस पक्षे लोम हर्ष ऋषीला सुद्धा मृत्यू होय भक्ताला देणार सुवास वळला की लोम हर्षाचा मृत्यू झाला आणि भक्ताला बेहोशीचा त्रास एकच वडाचं पान खाली बसायला डोक्यावर हंस पक्षी तिथं आला त्याचा एक पंख दोन्ही पंख गळाले की भक्ताला मृत्यू पावणार हंसाचा पंख जेव्हा जडे तव बगदाव्याचे आयुष्यात बुडे त्या हंसाचे मरण रोगडे जे कानक खंडे भृशुंडीचे एक पंख गळून पडलं की भक्ताला त्याचा प्राण जाणार आणि डबल लोम भृशुंडी ऋषीचा हंस पक्षाचा प्राण गेला की भृशुंडी ऋषी मृत्यू पावणार कर्म हालवे निजमुख तव भृशुंडीचे देख मरण पावे आवश्यक मरणाचक सर्वांसी कुर्माच्या ठिकाणी थोडी मान घेतली की भृशुंडीचा प्राण जाणार असं रावण हनुमंताला सांगू लागलेलं असे मोठे ऋषी प्राणाला मुले हनुमंता तुला सुद्धा मृत्यू पावावं लागेल केवळ मरण परंपरा कदा न सोडी थोर थोरा येथे तू फले खायरा केवी मान्यरा मरत्व अमरत्व राणा पाळा खाणारा तू वानर आणि तुला अमर व्हायची तुला जर सांगितलं अमरत्व तू सुद्धा होत नाही तुला सुद्धा मृत्यू पावावं लागते तपस्ते जय महर्षी ते काळाचे अग्निदासी श्रीराम नामाचे प्रेम जासी काळ त्यापासी कामरा ज्याच्या मुखातून रात्रंदिवस रामाचं भजन आहे तर काळ त्याच्या पुढे येऊ शकत नाही गुलाम करून त्याचा भक्ताचं काम करतो जागृती सुस्मृती सहित स्वप्न जासी अखंड नाम स्मरण काळ त्याचे वंदी चरण तेने रामाने महिमा रावणा तुला सांगतो ऐक काय कामाराव होतो आणि चरण वंदनाला माझ्या भक्ताच्या मुखातून रात्रंदिवस जागृती स्वप्ने सुशोभती तिने अवस्थेत सार्थ भजन चालू खंड मुखाला नाही अखंड हरिनाम चालू भक्तिभावाते भजन समजाने श्री भगवान रावण ऋषी अति दिन त्यासी ज्ञान केली लाभे विषय अंध झालेला रावण म्हणून त्याला
रामाचं स्मरण किंवा रामाचं भजन हे आवडाना कडूवट लागायचं. असो हे रावणाची स्थिती, मज श्रीरामाची भक्ती, माझ्या महत्वाची ख्याती दाऊ प्रकृत रावणा. आता रावणाला प्रचिती गावाच लागली. याची घमांडी केलेली नाही, घमांडी निघाली की मग कांटाळी उघडा. म्हणून हनुमंताने सुद्धा विचार केला. हनुमंती श्रीराम भक्तीला की तरी का बोले मिथ्या गोष्टी, मिथ्या वजलासी चावटी कशासाठी मज सांगे. मिथ्या चावटी कशासाठी वरदास हे मला सांग. हनुमंता रावणाला सांगू लागले. आदरे पुसता रावणासी, बुद्धी स्फुरली वानरासी, अपमान वया लंकेशासी, गृहत्रापासी अनुवादे. रावणाचा अपमान अगोदर पहिला अपमान रावणाचा करायचा. म्हणून बुद्धी हनुमंताला सुचली आणि रावणाला सांगू लागली. रावण अतिशय कपटी, सत्य वदलो मी ज्या गोष्टी, सत्यवार्ता मानी कोटी, विकल्प पोटी रावणा. रावणा तुझ्या हृदयात विकल्पना नाही, संकल्प विकल्प आहे. म्हणून विकल्पाच्या योगानं सत्य मुखानं बोललो हे तुला खोटं वाटून लागलेले. आता ऐक मी तुला सांगतो. सभाग्य सत्य सदोदित, त्यासी न माने सत्यत्व, सत्यासी सत्य भावात रावणात तो नाही. सत्यापाशी सत्य खरंच चालते आणि असत्यापाशी असत्यच बोलावं लागतं. म्हणून रावणाला सत्य सांगितलं तरी खोटं वाटू लागलं. आता हनुमंत म्हणू लागले, तू असत्य बोलला तर तुझ्या असत्य वचन बोलतो तेव्हा तुला खरं वाटत. रावणाचा विकल्प झडे, माझे सत्यत्व दिसे रोकडे, ते साधवया दड पुढे रावणा पुढे गृह सांगे. आता गुहे रावणा पुढे हनुमंत सांगू लागले. भीना गेले, रावणाला बोलू लागले. सत्य सांगितलं तर पराक्रमात समजेल. म्हणून हनुमंताने विचार केला. विचार करून शब्द बदलला. याच्या सरकत असत्यच बोलावं. मरण पुससी विश्वासी, तू मारिले जटायुसी, तैसे ही तू करसी, तेने दाखसी विंदे मते मिथा. अरे रावणा, सत्य बोलून जटायूला तू रक्ताच्या थांबल्यात पाडलं, दोन्ही पंख उडून टाकलेस. तशी माझी गती करशील म्हणून तुला मी खोटं बोललो. सीताकांत समनते राम हनुमंत महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः. रावण मने हनुमंतासी, मरण भय जयापासी, श्रीराम भक्ती कैची त्यासी, देह लोभ्यासी राम कैचा. देहाचा लोभ प्राप्त झाला की रामाचं स्मरण आणि भजन हे मुखातून निघत नाही. रात्रंदिवस मुखाला खंडाच नाही, अखंड हरी नाम स्मरण हनुमंताच्या मुखातून रावण हनुमंताने बोलू लागला. हनुमान मने लंका नाथा, करो परदेशाची योग्यता, तुझी मी देखतो तत्वता, शेके कपटता तुझ पाशी. कपटाची कपट केवळ मूर्ती रावणा तुझी, तुझ्या पाशी कपट
सर्व करतय म्हणून मी खोट तुला बोललो. कपटे होनिया संन्यासी चोरुनी आलेली सिद्धेसी सदाशिवे सोडविलासी कपटे पावसी कुळक्षय. अरे कपट केलं आणि कपट करून गोसाव्याच्या रूपात चौपदरी काठी ताणून माय भिक्षावार मानला, भिकारी बांधला आणि शेवट सहकुळाचे महादेवाने वळखिल्या बरोबर कुळासही तुझा नाही नाटव होईल. ऐसे हनुमंते सांगता वर्म पोचले लंकानाथा. ऐक माझी मरणावस्था तुझ तत्वता सांगेन. वर्मा हृदयाच्या ठिकाणी बाण कमी लागतो. बोलाचे शब्द हृदयाच्या ठिकाणी रावणाला लागले. ऐक रावणा सांगतो माझा मृत्यू कशात ऐकून घे. ऐकाव्या मारुतीचे वचन सरसावला दशानन. कपी सांगे विंदान सावधान अवधारा. रावणा ऐक सावध हो, तुझे दाही मुख सावध कर आणि सावध होऊन ऐकून घे. मृत्यू कशात आहे कशात नाही सविस्तर तुला माझी माहिती सांगतो. असत्य नाही तुझसी मरण नाही माझ्या देहासी. मरण आहे पुच्छासी ते मारसी ते मी मरे. माझ्या देहाला हृदयाच्या ठिकाणी मला मृत्यूच नाही सत्य सांगतो रावणा. मृत्यू कशात पुच्छे मृत्यू पावलं की मी मृत्यू पावला. ऐकोने कपीचे वचन ज्येष्ठ इंद्रजित श्रेष्ठ प्रधान. अवघे मनते सत्य भाषण सेनानी सैन्य समवेत. हनुमंताना पुच्छात मृत्यूवर म्हणल्याबरोबर ज्येष्ठ सोती इंद्रजित त्याला सुद्धा आनंद झाला. इतर प्रधान मंडळी त्यांनी सुद्धा ऐकून घेतलं. वायू करी सकुच्च चपळ कुच्चासी प्रबळ बळ. पुच्छे निर्दाळले सकळ बळे गोळांगुळ न मारवी. पुच्छे नाही मृत्यू पावलं की गोळांगोळ हनुमंत कुणालाच आटोपणार नाही असा इंद्रजित बोलू लागला. आतुर बळी पुच्छे पुच्छाच्या बळावर कित्येक जणांचा प्राण हनुमंतांनी घेतला. पुच्छे मारला रथ सारथी. पुच्छे इंद्रजिता वाताती. पुच्छे रणे लाविली ख्याती. विरागाती कपिपुच्छ. विराची घाट प्राण घेतला कपीच्या पुच्छानं. रथ सारथी सर्व रथ मोडून टाकला. सारथ्याचा प्राण घेतला. वारून नाही नाटक केले. हे केवळ पुच्छाच्या साह्यानं हनुमंताने पराक्रम केला. इंद्रजित बोले ते बोले रण. पुच्छाची से दारुण. पुच्छा मारू जाता आपण रण कंदन करील. आपण पुच्छाला माराय गेलो तर निश्चित हनुमंत रणकंगल करील. पुच्छे सर्वांची चटणी रगडून टाकली असा इंद्रजित मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. पुच्छ कवळल्या अद्भुत वीर मारील समस्त. लंका करील वाताहत लंका नाथ केवी वाची. वाता हात लंकेचे लोक करून टाकले. पुच्छे म्हणून रावणाची सुद्धा
शक्यता वाचण्याची नाही असा इंद्रजित मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. इंद्रजित सैन्यानी प्रधान अवघे कापती पुच्छाभिन ते देखोन या दशानन सोय आपण विचारी. इंद्रजिता सहित सर्व प्रधान भयचकित झाले आणि रावण स्वतः हनुमंताला विचारू लागला. हनुमंतासी पुसे रावण पुच्छ अतिशय दारुण कैसेने पावेल मरण सत्य संपूर्ण सांगावे. पुच्छे कसं न तू पावणार कसं नाही हे सविस्तर पूर्ण माहिती हनुमंता सांग. नसता इंद्रजिता सहित प्रधान भयचकित झालेले. हनुमंत म्हणे तसे शिरा पुच्छाचे मरणाती दुस्तरातील विजोनी वस्त्रा पुच्छा समग्रा गुंडाळावी. त्याला तुपात वस्त्र भिजवायचे आणि हनुमान मारावया निर्धारी अग्नी लावावा पुच्छाग्री ज्वाला जळालिया अंबरी मरण वानरी तत्काळ. तेलाचे भिजल्यावर शेताला गुंडाळल्यावर पुन्हा अग्नी लावायचा आणि अग्नीच्या योगानं झाडा पुच्छे जळून कापोई. उघडे राहिल्या तिळबरे मरण नाही पुच्छावरील राक्षसा महामारी करील पोरी लंकेची. बोटभर किंवा 2 बोट उघडं राहिलं शेपूट की मृत्यू पावणार नाही. सर्व लंकेच्या लोकांचा नाही नाश करीन आणि शेवटी रावणार तुझंही सिंहासन हलास करीन. हनुमान न म्हणावा कपटी मी सांगतो सत्य गोष्टी ऐसे अंगवनाशील लाठी तरी तो वेष्टी कपी पुच्छा. मी कपट करून सांगत नाही रावणार तुला सत्य सांगितलं म्हणून शेपटी आता तुझ्या हातात देतो. त्याला भिजवून शेताला वस्त्र येते गुंडाळा. ऐसे तो जाशील शक्ती घे घे पुच्छ देतो हाती शीघ्र कृती स्नेह वस्त्र प्रयुक्ती आते निगोती गुंडाळावी. तुझ्या हातात राहणार घरात म्हणजे तुपात वस्त्र आणायचे आणि शेताला गुंडाळायचे. पुच्छ गुंडाळावया उडाउडी स्त्री पुरुषे नागवी उघडी लंका नागविली रोकडी कडो बिकडी पुच्छाची. कडोवी कडी पुरुष असो की स्त्री असो नग्न केलं अंगावरले वस्त्र फेडू घेतले आणि शेताला तुपात भिजवून गुंडाळू लागले. सभा नागविली म्यानिशी लंका नागविली दिवसी पुच्छे करोनी कासाविसी राक्षसांसी उगाणू. सभेच्या ठिकाणी सभा पूर्ण लग्न केली आणि लक्षावधी दीप एका झेपेमध्ये इजविले. एक दिवसा कार्य केलेले रावणा म्हणून त्यावेळेस रात्र होती आता दिवस पूर्ण लंकेतले ना स्त्रिया असोत की पुरुष असोत नग्न रूपामध्ये पुच्छ गुंडाळावयाचे मिसी राजद्वारी ज्वाट्यापासी लंका नागवी करीन दिवसी राक्षसांसी गर्जोनी. राक्षसा समोर गर्जना करून चौहाट्याच्या ठिकाणी किंवा कुटाने वाट्यावर घातलेले असते त्यांच्या अंगावर सुद्धा वस्त्र ठेवणार नाही. रोप
करी पुच्छा गुंडाळावयाचे चाडा साठवणे कापड तडतडा तेलासाठी लावू झगडा दंडा करू ठाऊ आता तेलासाठी सुद्धा भांडणच म्हणायचं झगडा म्हणजे भांडण घरोघर तेल सुद्धा कुठं ठेवायचं आणि खूपही कुठं ठेवायचं नाही आवडे हनुमंताचे पोटी नगर नागो पुच्छासाठी आग्नी लावू लंका त्रिकुटी राक्षस पोटी आजीबाजू कोट्यावधी राक्षस संवादायचे असा निश्चय शिफ्टीनं आणि हनुमंताने केला सत्य सांगितल्याला रावणाला जमाना म्हणून दिवसा पूर्ण लंका नग्न येते करायचे ऐसे विचारुनी चित्ती पुच्छ दिले रावणा हाती पुढे पुच्छाची पत्ती लाविले ख्याती ते ऐका रावणाच्या हातात शेपूट दिलं आणि आता शेपटाने हे विचार केला किती वाढायचं आणि किती कमी व्हायचं हे पुढच्या वयातून ऐकायला भेटे हनुमंताची अशी युक्ती रावणाची भजिती रावण सांगे निजदासांसी आगे लावा कपी पुच्छासी बिजवणे तेल घ्रतासी जीर्ण वस्त्रासी गुंडाळावे जीर्ण फाटके वस्त्राला केला तुपात भिजवा आणि शेपटाला गुंडाळा ऐकोने रावणाचे वचन वीर शूर क्रोधी पूर्ण पूर कर्कशाती दारुण पुच्छा विष्टन करवाले कर्कश मुखाचे आणि दात उघडे करून धावतच आले एका पुढे शेतीला वस्त्र केला तुपात भिजून गुंडाळू लागले वस्त्रे सरली पैजीर्ण नवे गुंडाळावी म्हणे रावण नवी सरली जाण पुच्छ संपूर्ण गुंडेना नवे वस्त्रानं म्हणला नवे वस्त्रांनी तरी शेपूट पूर्ण गुंडाळणं झालं नाही आता कापडवाल्याच्या पूर्ण दिंडच घेऊन या गोंगडे बारीक सकटे स्नेह गुंडिली धोवटे सखरे गुंडिली चोखटे तरीन विष्टी कपी पुच्छ गोंगड्या आणल्या पासुडे आणल्या गोदडे आणले तरी शेपूट पूर्ण गुंडाळला गोंगडे पांगडे गुंडली खांडे सखरे निखरे गुंडिली उदंडे आणि सगळे दिंडे तरीन गुंडे कपी पुच्छ कपीचं पुच्छे केले बाबा कर्तबगारी आलाय कशाला सत्य सांगितल्याला रावणाला पटलं नाही म्हणून त्याच्यासारखं त्यानं कपट केलं आपल्या बरोबर कपटाचं तळपट त्याच्या समोर करायचं म्हणून हनुमंतही साठे वळी पडली ओस तरीन पुरती पुच्छास राजग्रहीची अस्मासास कपी पुच्छास न पुरती साठ्यात बसले कापडाचे धिंडाणे तरी शेपूट गोंडाळले ना आता 80,000 पाटल्यात म्हणला माझ्या आणा म्हणला त्यांच्या अंगावर शालू गुलामी असे वस्त्र येते घेऊन या समस्त चाटियांचे वस्त्रभार राजगृहीचे वस्त्रे मात्र पुच्छन गुंडीची चोत्कर आते दुर्धर वाढले पुच्छे किती वाढलंय गणित नाही असं जोरदार पुच्छे वाढलं तरी गुंडाळे ना
सर्व वस्त्र चाट्यापटले संपले आणि रावणाच्या स्त्रियापटले सुद्धा संपले. पुच्छ वाढले दुर्धर दाखिनला दशशिर इंद्रजिताधिक निशाचर सहपरिवार धाकती. अगोदरच इंद्रजिताला धाक लावलेला होता. निकुंबळे जाऊन लपून बसला. त्याला धाक सुटला. एकतर रक्तदान होते. त्याने सुद्धा इंद्रजितासारखा धाक घेतला आणि रावण मुखानं बोलाना सचिंत येथे बसला. कपीचे मरण पुच्छापासी निश्चय मानले आम्हासी. पुच्छ कुंडाळावे साक्ष पेसी एर एरांपासी सांगत. एकमेकाला बोलू लागले. सत्य वानरांना सांगितले. पुच्छे थोडे उघडं रावले. उघडं राहिलं की शेपूट मृत्यू पावत नाही आणि वानरही मृत्यू पावत नाही. पूर्ण शेपूट गुंडाळलं की पेटविल्या बरोबर वानर सुद्धा वाचत नाही. पडदे गुंडीते फाड फाडो बैठका गुंडीते उधड उधडो चांदवे गुंडीते सोड सोडो पुच्छ माकडो नाटोपे. हनुमंत बाबा ते महादेवाचा अवतार आहे. शेपूट म्हणजे पार्वती माता म्हणून आणखी हातभर वाढू लागला. गुंडाळा आला तरी अंगावर काही कपडा ठेवला नाही. नेसलेले वस्त्र सुद्धा फिरवून घेतले. पुच्छ गुंडिले बहुतेक उरले असे बागाईक ते गुंडाळावे आवश्यक सकळ लोक सांगती. पूर्ण सगळं गुंडाळ थोडं राहिले म्हणजे हातभर. तितक्यासाठी आणखी वस्त्र हुडकून आणा असे एकमेकाला प्रधान बोलू लागले. पुच्छ गुंडाळावे आलवड सवडी सभेचे घेतली लुगडी वानरे सभा केली उघडी कडो बिगडी नागविली. सभेच्या ठिकाणी कुणाच्या अंगावर वस्त्र ठेवलं. नग्न रूपात सभा केली. शेवटी रावणाच्या अंगावर होते. राजाच्या अंगावर राजा असून कुणी रावणाच्याही अंगावर वस्त्रांग तरी शेपूट शिल्लक राहिलं. सभा नागविली विरी आणली रावणाची वस्त्रे तरी पुच्छासी न पुरी ओढा वानरे लाविला. वेड लावलं रावणाला वेड. रावणाचे नेसायचे वस्त्र सुद्धा आणले. पितांबरा सुद्धा आणला आणि तो सुद्धा गुंडाळला. तरी लुगडे आणले त्यांना सुद्धा ते पोट गुंडाळलेला. सेवका सांगे सांगे दशवक्त्र नगरा माझी राहिली वस्त्रे रोनी आणणारे सत्वरी पुच्छे वानरा बांधावा. नगराचा म्हणजे आता बरोबर रावणाची आज्ञा. राजा बरंजर आला म्हणून बरोबर जाऊ लागले आणि स्त्रियाच्या अंगावरले वस्त्र आणू लागले. जावाई आणला दिवाळ सणा कोणाचा पाहुणा कोणाचा मेहुणा दूत करते वस्त्र हरणा शंख स्फुरणा ते करते. कुणाचा जावई आलेला कुणाचा मेहुणा आलेला कुणाच्या पाहुणे आलेले त्यांच्याही अंगावर वस्त्र ठेवलं नाही. नग्न केले आणि वस्त्र आणून त्याला तुपात भिजवून गुंडाळू लागले. नगरे नरनारी वागती दूत त्यांची वस्त्रे हरती नागवी पळती हळहळती शंख करती चौकडी. फाल्गुन महिना प्राप्त झाला. घरोघर गुंडू लागले. एकही घरात कुणा नाही आणि नाही त्या रावणाला शिव्या देऊ लागले. कुंडली कवरदिया विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
राम सीता संत जय राम हनुमत महाराज की जय। कोणी राम राम तुमच्याकडे राम राम मानतेचं राम राम काय आवाज कुंडली कवाय श्री कृष्ण सीता कर्द श्रीराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। नवरी कुमारी गरोदरी सौभाग्याच्या निजगदरी वाणे देती घरोघरी साळंकारी शोभती। नाथ महाराज सांगतात हनुमंतरायाचा पराक्रम आहे। राम भक्त खोटं बोलत नाही पण खरं बोललेलं आवडत नाही म्हणून हनुमंतरायानं खोटं सांगितलं। खरं हनुमंतरायाला मरण नाही चिरंजीवीत ते तरी सुद्धा रामाला खरं वाटलं नाही। 4 ऋषीची त्या ठिकाणी त्यांनी उदाहरणं दिले ऋषीला सुद्धा मरण आहे म्हणले म्हणून हनुमंतरायाने सांगितलं शेपटीत मरण आहे। आता हनुमंतरायाची शेपटी एवढी वाढू लागली की पाहुण्यांचे वस्त्र सुद्धा कमी पडू लागले। पाहुणे आलेल्या त्यांचे सुद्धा गरोदर मातेचे सुद्धा सौभाग्यवती असलेले सुद्धा त्यांचे वस्त्र आणून हनुमंतरायाच्या शेपटीला बांधू लागले तरी शेपटी वाढू लागली। कपी पुच्छ वेष्टवा नारी वारी राजदूत वस्त्रे हरी लाला उडुनिया पडती नारी राम रे आकांत। आतापर्यंत नाथ महाराजांनी सांगितलं जेवढे रावणाचे सैनिक होते रावणाचे समजे राजवाड्यातले प्रधान सेवक राक्षस होते ना तेवढ्यांचे वस्त्र आणले तरी सुद्धा हनुमंतरायाची शेपटी गुंडाळल्या गेली नाही। आता इतर लोक नगरामध्ये राहणारे जे होते त्यांच्या ज्या स्त्रिया लाजू लागल्या कारण का ते हे राक्षस लोक त्यांचे वस्त्र काढून त्या स्त्रियांना नाजूक करू लागली। राजगृही ज्यांची चालीने सोनी धोत्रे ओली भट निघाले ती मंडळी वस्त्रे हरिली बुकलोनी। आता भटाचं काम काय आहे इथून उठायचं आणि तिथून जायचं काहीतरी सांगायचं मग असं जात असताना त्या भटाचे सुद्धा धोत्रे भिडून घेतले राक्षसांनी। भट वस्त्रेन सोडिती दूत निशंक जोमती महाशंक नामायती शंक करते पुत्र। आता ते राक्षस आहे गो आणि आदेश रावणाचा आहे। भटांनी लाज वाटू लागली आपण भट आहे आपण काहीतरी धर्माचं काम सांगतो ते सोडायला तयार नव्हते पण 2 झपके दिले की काय करणार आहे गप्प बसू लागले बिचारे। पोष्ट मनगट जिवायुक्त सोरवर्णाक्षरोक्त शंक करती वेदोक्त रावण जीत की मेला। अहो त्यांच्या ओठामध्ये वेदांचं स्मरण आहे म्हणे भट आहेत ते भट दाबून घेऊ लागले आणि सांगू लागले रावण निश्चितच मेला। त्यावेळेस हे रावण लंकेमध्ये एवढी दयनीय अवस्था झाली रावण जिथं असतात आपले कपडे काढून घेतले नसतील। अनुनासिक सानुनासिक सोर प्रयुक्त वेद पाठक वेद व्युत्पत्ती करती शंख दशमुख निमाला। वेदाचं पठण करणारे आणि अनुवंशिकतेप्रमाणे त्याचं पालन करणारे पूर्वी ते वेदाचं पालन करतात म्हणून त्याचे मुलंही करू लागले आणि ते म्हणू लागले पाठ करता करता ब्राह्मण प्रत्येक जण म्हणू लागला रावण मेल्यामुळं याच्यात आता राजा कोणी न राहिल्यामुळे राक्षस माजून गेले कपडे काढून गेले। दिवसा डोळ्या नगरात राजवाडे वाटपा पडित पाडित राजा सुता जिरेजित परिपत्ते तो करीना। अहो राजा दुष्ट आहे ना रावण
मग मेलेलाच बरा ना. जिवंत असून तर सोडू येत नाही आणि मेल्यास तरी समजा त्याच्यामुळेच ही विघ्न आलेले आणि बळजबरीनं कपडे काढून उघडं करू लागले लंकेमधल्या लोकांना. ओम करिता फुले पोटला का देता सुकले कंठ दादा निमाला पै स्पष्ट हा हा कटकट ब्राह्मणा. अहो बामणाची बी कटकट आली ना. बामणाला सुद्धा उघडं ठेवून त्यांनी उघडच केलं म्हणून मोठ्यानं वरडू लागले. काय म्हणून? रावण आता लंकेमध्ये मेला. हनुमान वीर जगनेती लंका नागविली पुच्यासाठी सीता राक्षस कोट्या नकोटी पुच्या शेवटी वेष्टवेना. हनुमंतरायाचा पराक्रम आहे. अहो भगवान शंकर स्वरूप हनुमंतराय आहेत, काही करू शकतात आणि भगवान श्रीरामाचे ते सेवक आहेत. त्यामुळे सगळ्या लंकेतले राक्षस धावपळ करू लागले तरी कपडे कमी पडू लागले. आद्यापि पुच्याचा गरडा दुधाला नाही दिसे उघडा उच्च वेष्टीने लावणे विडा केला बापुडा रावण. रावण त्या ठिकाणी वेडा झालाय. वेडा हनुमंतरायाची शेपटी मोठी. हनुमंतरायनं अगोदरच सांगितलंय शेपटी बाबा तिळभर जरी उघडी राहिली ना सगळी लंका जाळून टाकते. त्यामुळं रावणाला अजून चिंता वाटू लागली. पोचे वेष्टवायासाठी सीता राक्षसांची कोटी पोचे वेष्टवेना वेष्टी अग्र शेवटी उघडेची. हनुमंतरायाच्या शेपटीचा कितीही शेपटी लांबवली सगळ्या लंकेला वेडा आलेला आहे आणि राहिली या एक कांडभर. आणि हनुमंतरायाने सांगितलंय तिळभर सुद्धा उघडी ठेवायची नाही. सगळ्याच राक्षसांना चिंता वाटू लागली. पोचे गुंडीता केवडे अग्राधिक अधिक वाडे वेड लावले माकडे मरण रोकडे राक्षसा. आता हनुमंतरायाचा पराक्रम इंद्रजिताला कळालेला आहे आणि इंद्रजिताला माहित आहे किंवा काहीतरी विचित्र करणार आहे. जेवढे लोकांचे नागवेकडून कपडे आणले तेवढे गुंडाळले की अजून तेवढी शक्ती व्हायची म्हणून राक्षस आता दंग झालेले आहेत. चाटे रडती राजद्वारी कळकळती नरनारी बोंब सुटली घरोघरी लंका नगरी अखांत. लंकेमध्ये जेवढे इतर समाज राहू लागला. आता चाटे म्हणजे कपड्याचे व्यापारी असतात बिचारे, त्यांची दुकानं संपून टाकली ह्या राक्षस लोकांनी तरी हनुमंतरायाची शेपटी उघडीच राहते. दुर्ग संग्रह परवडी तेला तुपाची टाकी गाडी अवघी पडली कोरडी लुगडे पुच्चारत. तेल साठवण्यासाठी मोठमोठे दुर्ग होते आणि त्याच्यामध्ये तूप सुद्धा साठवून ठेवायचं आणि त्या चिंध्या भिजवून बांधावं लागायच्या. तूपही संपून गेलं, तेलही संपून गेलं. लंका आता सगळी नागरिक झाली. तेला तुपाचा पैतडा नगरी पडला से रोकडा उच्चे गुंडिता माकडा लागले वेडा लंकेशा. अहो राक्षस त्या ठिकाणी भीतीने थरथर कापू लागले. तेल सुद्धा संपलंय, तूप सुद्धा संपलंय, अंगावरचे कपडे सुद्धा संपले. आता मेल्यापेक्षा बरं असं वाटू लागलं त्यांना. तू पण मे खावया कृते रावणा लागले रोकडे भाते मा कोणिया घ्यावया लेकराते तू कोणाते मिळेना. अहो दिवा लावण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी तेल तर नाही, पण लेकराला भूक लागली तर त्या भाकरीला तूप लावून भाकर देते माय. आणि ते सुद्धा आता ठेवलं नाही ह्या रावणानं. रावणाला मरण आलेलं बरं असं आई माय म्हणू लागले. तिथं पोटा कसने समाप्ती घरोघरी मालवे वाती गडद पडले लंके प्रती लागली ख्याती कपी पुच्चे. हनुमंतरायाच्या शेपटीचा पराक्रम बघा ना. एवढी लंका आहे, लंकेमध्ये एक सुद्धा दिवा लावण्यापुरतं तेल हनुमंतरायाने ठेवलं नाही. एवढा पराक्रम वीर आहे तो. हनुमंताची कैसी युक्ती ज्याचे नगर त्याचे हाती नागविता नाना प्रयुक्ती लागली ख्याती कपी पुच्चे. हनुमंतराय आले तर त्याच्यासाठी भगवान श्रीरामाची सेवा करण्यासाठी आणि अशा राक्षसांना धडा शिकवण्यासाठी. अहो स्वतःचीच लंका आहे, स्वतःनंच तेल संपून टाकलं, स्वतःनंच वस्त्र आणि तूप सुद्धा संपून टाकले. नाही झगडा ना भांडण करिता कपी पुच्चाचे वेष्टन
पूर्ण प्राय केला रावण गाडी अंगवन हनुमंता. रावणाकडे काही शिल्लक राहिलं नाही. लाज हा नावाचा शब्द तर संपून गेला. सगळे वस्त्र काढून नागवे लोक केले. टोपी नाही, तेली नाही. आता रावणाकडे काहीच पर्याय शिल्लक नाही. आता काय म्हणतात तुला ऐका. पौरले आहे अग्रयचे सांगे जस शिवयासी वेष्टेनी पितांबर मारू वानर कुचिदाई. आता रावण या ठिकाणी सांगू लागलेला, मी जरी लंकेचा राजा असलो ना, माझा पितांबर काढा अंगावरला, थोडस शेपूट राहिले आणि एवढ्या शेपटानं तो बुजून जाईल असं रावण म्हणतोय. पितांबरे शिवतांबरे पटकुळे मनोहरे गुंडिताई शोभा शोमांबरे उच्चे नावरे कपीचे. आता त्या ठिकाणी रावण राजा होता. त्याला पितांबर होते, अंगावर घेण्यासाठी मोठाल्या शाली होत्या, काय अजून वस्त्र होते. जेवढे होते तेवढे त्या शेपूटला बांधले तरी हनुमंतरायाचं शेपूट झाकल्या जात नाही. इंद्रजित दाके जीवात कुचे ना टोपे हनुमंत अग्नी लाविलिया तिथ करीला नर्त लंकेशी. इंद्रजित हुशार होता. त्यानं शेपटीचा पराक्रम पाहिलेला होता, म्हणून तो बिळामध्ये लपून बसलेला होता. मनामध्ये स्वतः विचार करतोय, हनुमंतराया लंकेला आग लावल्याशिवाय गप बसत नाही. तर बोलिला विधून माळी वानरा कावया ती बडी उघडी करारे भारी उच्चे तत्काळी आकडेल. आता इथून मालीला थोडं सुचलं, वेळ झाली, भरपूर थकले, म्हणून आता त्याला माता सीता आठवली. आणि ज्यावेळेस माता सीतेवर आपण बोलतो त्यावेळेस बाळाला राग येतो. हनुमंतराय बाळ स्वरूप आहे. मातेचं नाव घेतल्याबरोबर हनुमंतराय आकडून घेणार आहेत शेपटीला, हे इथून मालीला माहीत होतं. रावण दाके मानसी पुच्छन गुंडवे अमासी केवी मारावे वानरासी उपाय यासी दिसेना. आता त्या ठिकाणी उपाय काही दिसे नाही, पण इथून मालीने थोडी कळ लावली होती हनुमंतरायाला. माता सीतेचे वस्त्र आणा म्हणल्यानंतर हनुमंतरायाला लाज वाटली, पण रावण बी म्हणतोय आता वस्त्र नाहीत, काय करावं. ऐसे ऐकता हनुमंते आवरिले निज पुच्छाते दूत सांगती रावणाते आम्ही पुच्छाते अकळले. माता सीतेचे नाव घेतल्याबरोबर हनुमंतरायाने आपली शेपटी आकडती घेतली आणि पूर्ण शेपटी झाकून घेतल्याचं सोंग हनुमंतराया करतात. आम्ही सेवका तुरबडी पुच्छे अकळले समोरी म्हणून पिकली एकटाळी केला सकळे गडगर्ज. शेपूट बांधणारे थकून गेलेले होते, पण बारी बारीने बांधत असतील नाही एवढं शेपूट मोठं लट आहे. मग सगळे राक्षसांना वाटलं आम्ही आपण बळी झाला, हनुमंतरायाचं शेपूट बांधलं म्हणून मोठमोठ्यानं राक्षस नाचू लागले. रावण सांगे सेवका ते अग्नी लावारे पुच्छाते पाचारुनी लोकाराते लावले बाते अग्निशी. आता राजा होता, एवढी मोठी शेपटी जाळायची म्हणल्यास काय म्हणला रावण. सगळ्या राक्षसांना सांगितलं भात आणा भात, आणि भात्यानं पंखा फिरवायचा आणि त्यानं शेपूट पेटलं पाहिजे हनुमंतरायाचं. ते काय हनुमंते विनविले निगत ते आते वायू सत्य सका अग्नि ते ज्वाळा ते होऊने दी. अहो या ठिकाणी अग्नी कोण आहे. अग्नी हा हनुमंतरायाचा सावतर भाऊ म्हटलेला आहे. आणि पिता कोण आहे, वायुदेव आहे. वायुदेवाला विनंती केली आणि अग्नीला साय व्हायला सांगितलं. दोघंही साय झाले. काय होतंय पुढं. ज्वाळा होऊन जागे ते नमून वायू ते गांगावया राक्षसांते हनुमान पुचारते कवळला. आपल्या बाळानं हाक मारली हनुमंतरायानं, वायू देवताने आगमन केलं, ऐकलं, एवढा वारा सोडला, तिथं जाळच लागायला तयार होत नाही, अग्नीच लाय पेटत नाही बघा. बाते पुंकिता चौपासी अग्नि लागेना पुच्चासी
राक्षसे होती कासाविषयी अग्निपुच्चासी स्पर्शना. राक्षस मोठमोठ्यानं मग नाचू लागले, शेपटी बांधली. आता हनुमंतरायाचं काम झालं. भाता फुकू फुकू बेजारे, पण अग्नीनं एवढा वाऱ्यानं एवढा वारा सोडला, अग्नीला पेट घेऊ देत नाही. रावण म्हणे हनुमंतासी अग्नि कारण लागे तुझ्यासी. हनुमंत म्हणे रावणासी तू तवायसी मग बहुमूर्ख. आता हनुमंतराया सांगतात, अरे शेपटी पेटवण्यासाठी भातेची काय गरज आहे रावणा? तू किती मूर्ख आहेस. ऐक आता मी सांगतो तुला. वेद विभाग केला तुती तोहीन सरे वेद सोक्ती. संता संत नकळे स्थिती तू तव मूर्ती गर्वाची. अरे रावणा, तू सांगतोस ना वेदाचं पाठ आहे, मला वेदमुख पाठ आहे. काय वेद पाठ केलेस? वेदात हे सांगितलंय का? अरे साधू संतांचा आदर करायचा असतो. साधू संताची शेपटी जर पेटवायची असली तर त्याला काहीतरी नम्रता पाहिजे. तू भातच घेऊन आला, शेपटी कशी पेटल? संता संत विवेक नुई समोर नाही ज्याची जीवी. त्यासी न साजे राज पदवी वृथा गर्वी तू रावणा. अरे तुझ्या जिभेमध्ये काय तुला शोभायसारखं नाही. तुझी जीभ कधी संताची सेवा काय हे कळत नाही. आणि संताची सेवा करायची असेल ना, काय करावं लागतं? जिभेने अग्नीला प्रगट करावं लागतं रावणा. ते पुंकिता चेतन केली जावेल सचेतन. हे तुझ नाही विवेक ज्ञान प्रमाज्ञान रावणा. अरे रावणा, तुला माहित आहे का, भगवान श्रीरामाचा संत मी हनुमंतराया. आणि संताला पेटवण्यासाठी भात लागत नाही. लाकडं पेटवण्यासाठी भात्याचा उपयोग होतो, पण जिवंत जाळणाऱ्यासाठी भात लागत नाही रावणा. हे बी तुला कळलं नाही. वचन मानले रावणासी पाचारोनी निज विश्वासी. कुंकोनी अग्नी लावा पुच्चासी राक्षसापासी सांगत. हनुमंतराया बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ आहेत असं आपण सांगतो, खरोखर वरिष्ठ आहे. त्याने सांगितलं भात्यानं अजिबात पेटत नाही, जिभेनंच फुकावं लागेल तुला. आणि ज्यावेळेस असं फुकशील त्यावेळेस शेपटी लागेल रावणा. काय करतात आता रावण बघा. राक्षस पुंकिता तपासी पुच्चे दडले अग्निशी. वंडगा नरगे ग्रामासी कासाविषयी राक्षसा. राक्षस आले, फुकू लागले, काही उपयोग नाही. शेपटी पेट घेत नाही. मग अजून काय करतात? टगानी अति प्रबळ डोळा सुवे मुकीला. एक श्वासी कोकिती सबळ अल्लकल्लोळ उठिला. फुकू लागले राक्षस, डोळ्याने धूर जाऊ लागला, पण अग्निदेव काही सहाय्य होईना. पेट काही शेपटीला लागे ना. रावण म्हणे का हनुमंता पुचे का नजळे पुंकिता. हनुमान म्हणे लंका नाथा ऐकत स्वता सांगेन. अजून हनुमंतराया रावणाला शिकवतात, अरे तुला माहित नाही रावणा शेपटी का पेटत नाही ते आता तुला सांगतो, ऐक नीट. इंद्रस्ते आमंत्रण दिता भोजनान एववे अतिता. देवी त्वान पुंकिता अग्नि सर्वता प्रज्वलेना. ज्यावेळेस अतिथी आपल्या इथं येतो, जेवाय बसवतो, त्यावेळेस आपण मंत्रोपचार करावा लागतो. त्याचा मनोभावातून त्याची सेवा करावी लागते. त्यावेळेस त्या अतिथीला आपण जीव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून मी या ठिकाणी अतिथीच आहे रावणा तुझा. मग तू कोण आहेस? तर मला इथं अतिथी म्हणून अग्नी देणार आहेस. मग ती अग्नी देण्यासाठी तूच पाहिजे, दुसऱ्याला चालत नाही. इंद्रसेन करिता ब्रह्मार्पण पोषण न घेती ब्राह्मण. अग्नीन पुंकिता रावण हुताशेन प्रज्वलेना. ब्राह्मण सुद्धा आपले व्यवस्थित असल्याशिवाय अग्नीला समर्पण करतात किंवा बाजूला इतर देवाच्या नावाने प्रसाद काढून बाजूला ठेवतात.
त्याचप्रमाणे अग्नीला काहीतरी मंत्रोपचार तू म्हणायला पाहिजे, अग्नीला बोलवलं पाहिजे, त्यावेळेस तुला अग्नी सहाय्य करीन आणि शेपटाला पेट लागेल. एकमुखे पुंकिती दामुखे तुझा येती वा पुंकिल्या लंकापती पुचे प्रदत्ती उताशने. या ठिकाणी बघा भगवान शिवशंकराने याच्या अगोदर हनुमंतरायाचा अवतार येण्याच्या अगोदर 10 मुख्य दिले, म्हणजे हे नाही दिलेत हनुमंतरायाने. आणि आता तेच हनुमंतराया काय सांगतात, इतरांना एकच मुंडक आहे, तुला 10 मुंडके, मग 10 तोंडाने जर फुकलं तर अग्नी लवकर पेटतो बाबा. हनुमंताच्या निजयुक्ती सत्य मानी लंकापती तुझे अग्नी पुंकावया प्रती केले ऐकती ते ऐका. हनुमंतराया अहो ते हनुमंतराय आहे. आणि हनुमंतराय असल्यामुळं काय होतं तर त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, रावणाला पटलं आणि रावण आता हनुमंतरायाचं शेपूट पेटवण्यासाठी तयार झालेला आहे. कोरोनिया सुद्धा चमन प्रथम देवनी घृतावदान हुंकावया हुताशन दशवदन बैसला. आता हनुमंतरायानं सांगितलं ना, अति 3 देवभाव, अग्नी सुद्धा एक देव आहे, अग्नीमध्ये तूप टाकावं लागतं. मग अग्नीला तूप देण्यासाठी रावण तयार झाला आणि तूप टाकल्यानंतर अग्नी पेटणार आहे. रावणाचे पोटी कपट कपी जाळावया पुच्छा सकट येणे आवेशे दशकंठ हुंकू हव्य वाट बैसला. मग आता त्या अग्नीमध्ये द्रव्य टाकलेलं आहे, त्यानं काय तर तूप टाकलेलं आहे. पण रावणाच्या मनामध्ये पहिल्यापासूनच कपट आहे आणि कपटाने फुका गेल्यास अग्नी काय करते रावणाला ऐका. रावणाचे मुदचिंती माझे मुखे पूज्य प्रदीप्ती सांग जळालिया मारुती जगी मस्किती पुरे. या ठिकाणी रावण विचार करतो की मला 10 मुंडके दिले देवानं, त्याचा उपयोग इथं आला, माझ्यातूनच आता मी फुकल्यामुळे हनुमंतरायाची शेपटी जळणार आहे, शेपटी जळल्यामुळे हनुमंतराय बी जळून जाणार आहे. रावण तोंड परते करी हनुमान पुच्छ उचली वरी पडला अपमान राजशिरी केली बोहरी खांड विषा. आता काय झालं, हनुमंतराया टाकतोय त्या ठिकाणी शेपटीचा पराक्रम टाकणार आहे आणि रावण काय करतोय 10 मुंडक्यानं ती शेपटी पेटवण्याचा प्रयत्न करतोय, पण शेपटी आता हनुमंतराया जाळणार आहे. ऐसा धरोनी अभिमान रावणे पुंकिता हुताशन भडकाए कसरे उठून झाले दहन धाडी विषा. 10 तोंडाने फुकल्याबरोबर पिता असणारा वायुदेव हनुमंतरायाला सहाय्य केलं, अग्निदेव बी सहाय्य झाला आणि त्या ठिकाणी अग्नीने पेट घेतला. पेट घेतल्याबरोबर 10 तोंडाच्या मिशा आणि दाढी त्या ठिकाणी जळल्या गेली रावणाची. प्रथम प्रारंभी अपमान धाड्या मिशाचे ले दहन सिंहासनी काळे वदन लज्जायमान रावण. शेपटी तर त्या ठिकाणी आता पेटली, पण आता शेपटीनं पेट घेतल्याबरोबर रावण कशाला थांबल. मिशा आणि दाढी जळाल्याबरोबर काळं तोंड बी होऊन गेलं आणि त्या ठिकाणी सिंहासनावर आता जाऊन बसावं तर लाज वाटू लागली. कीर्तीची झाली अपकीर्ती दुसरी लज्जा रावणाप्रती पुढे काय करील मारुती चिंतावती रावण. आता रावणानं वळखून ठेवलेलं आहे, दाढ्या आणि मिशा तर जाळून टाकल्या 10 तोंडाच्या, पण आता पुढला पराक्रम काय करणार आहे हे आता पुढल्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकाय भेटणार आहे. एका जनार्दना शरण हे प्रथम छ
ग्रंथकर्ते आजच्या 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात